6 जून रोजी आलेली आहे निर्जला एकादशी व्रत। निर्जला एकादशी व्रत ही सर्व एकादशींमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे। आपल्या पापातून मुक्तता मिळवण्यासाठी हे व्रत सर्वांनी आवर्जून करावे। त्याचबरोबर निर्जला एकादशीचे व्रत केल्यामुळे आपल्याला 24 एकादशी केल्याचे पुण्यफळ आपल्या पदरात मिळत असते आणि हरीची कृपा आपल्यावर अखंड राहते। त्याच्यामुळे आपले वैवाहिक जीवन सुधारतं, आपल्या घरातील आपल्या कुटुंबातील जे एकोपा आहे तो देखील सुधारण्यासाठी नक्कीच मदत होतो। त्याचबरोबर निर्जला एकादशीच्या व्रताच्या दिवशी आपल्याला एक माठ म्हणजे पाण्याने भरलेला माठ आपल्याला गरिबांना दान करायचा आहे किंवा मग मंदिराच्या ठिकाणी तुम्ही नेऊन ठेवला तरी देखील अतिउत्तम ठरणार आहे। त्याचबरोबर आपल्याला 3 दिवे निर्जला एकादशीच्या दिवशी लावायचा आहे। पहिला दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जाऊन लावायचा आहे। दुसरा दिवा आपल्याला तुळशीचं जे वृंदावन आहे आपल्या घराच्या समोर आपलं तुळशीचं रोप असेल त्या ठिकाणी तुळशी मातेकडे शुद्ध तुपाचा आपल्याला दिवा लावायचा आहे आणि तिसरा दिवा आपल्या घराच्या बाहेर चौकटीला आपल्याला एक दिवा लावायचा आहे। हे तिन्ही दिवे आपल्याला संध्याकाळी 7 वाजता आपल्याला लावायचे आहे। नक्कीच निर्जला एकादशीच्या दिवशी आपण हे 3 दिवे लावा आणि पाण्याने भरलेला माठ कोणाला तरी दान करा। नक्कीच हरीची कृपा तुमच्यावर अखंड प्रमाणात राहील। श्री स्वामी समर्थ। जय महाकाल।